चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला PYQ सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आपला. गट ब ची जाहिरात आलेली आहे. गट क ची सुद्धा जाहिराती PYQ करणं अत्यंत गरजेचं आहे. सरासरी 40% भाग जशाला तसा रिपीट होत नाही, पण वेगळ्या पद्धतीने आयोग रिपीट करत असतं. हा आपला तिसरा PYQ चा व्हिडिओ आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क पूर्व परीक्षा 2017 28 मे 2017 ला झालेला हा पेपर आहे. या पेपरमध्ये आपण जे काही प्रश्न घेतोय सध्याच्याला सर्व इतिहास चालू आहे. इतिहास झाला की आपण भूगोल घेणार, राज्यघटना सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत. डिटेलमध्ये फक्त प्रश्न आणि त्याचं विश्लेषण न घेता उत्तर एवढंच घेणार आहोत. ओके चलो. चला तुम्ही चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून द्या, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. बघा क्वेश्चन तुमच्या वरती दिसतोय तुम्हाला. क्वेश्चन आणि त्याची इमेज आपण मुद्दाम डिझाईन केलेली आहे, जेणेकरून त्या क्वेश्चन जर तुम्हाला आला त्या इमेज नुसार त्याचं उत्तर तुम्हाला तिथं आयोगाच्या पेपरमध्ये येईल. ओके चला. हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे टिंब स्थापन केलं होतं. आता रॉबर्टसन कमिटी ही कशासाठी स्थापन केली होती? या रॉबर्टसन कमिटीद्वारे काय कृषी बोर्ड स्थापन केलंय का? दळणवळण बोर्ड स्थापन केलंय का? कामगार बोर्ड स्थापन केलंय की रेल्वे बोर्ड स्थापन केलेला? आता इथं जर पाहिलं असेल तर हे जुनी आताच तुम्ही पाहिलं CST स्टेशनच आहे. म्हणजे काय तर रेल्वे बोर्ड स्थापन केलं होतं या रॉबर्टसन कमिटीमुळे. पर्याय क्रमांक C त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचं बघा. एका पेजवर 2 घेतलेला आहे, हरकत नाही. बघा खालील जोड्या जुळवा आहे. डायरेक्ट जोड्या जुळवा, आपण काय पर्याय बघायची आवश्यक नाही. फ्री प्रेस बुलेटिन कुठला आहे? बॉम्बेचा आहे. फ्री इंडिया कुठला आहे? तर हे कलकत्त्याचा आहे. दिनमणी कुठला आहे? तर मद्रासचा आहे. आणि सकाळ कुठला आहे? पुण्याचा. ही तुमची जोडीच आहे. ओके चला. पर्याय दिलेला आहे तुमचं 1 4 1 1 कुठे 1 1 1 1 दिले 1 1 हा इथं आहे. तिकडे पण आहे. फ्री इंडिया कलकत्ता. ब च 3 इथं आहे. ब च 3 दिनमणीचं मद्रासीचं 2 इथं आहे आणि डी चं 4 आहे इथं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचा आहे. जास्त बघायची आवश्यकता नाहीये. फक्त यातलं तुम्हाला कुठलं एक जर वन लाईन मध्ये विचारलं की फ्री प्रेस बुलेटिन कुठलं होतं, फ्री इंडिया कुठलं होतं, दिनमणी कुठलं आहे, सकाळ कुठलं आहे, तर तेवढं लक्षामध्ये राहू द्या. चला 3 नंबरचा क्वेश्चन आहे. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणतं नाटक लिहिलेलं आहे? त्याची इमेज वरती दिलेली आहे. ते नाटक कुठलं आहे? खोल खोल पाणी, अश्वमेध, माझं काय चुकलं, अग्निदिवे. काय नाही त्याचं तर अग्निदिवे. दिसतंय ना? ओके दिसत अग्निदिवे नाव आहे. पुढचं बघा. हा इकडे तुम्हाला इमेज त्या प्रश्ना रिलेटेड दिलेली आहे. सहकारी दूध व्यवसाय मुंबईमध्ये इथं सुरू झालेला आहे. मुंबईत कुठं सुरू झालेला आहे? तर आरे या ठिकाणी. कुठं? आरे. हे इथं खाली तुमचं उत्तर आहे आरे. पर्याय क्रमांक 3 आरे आहे. दिसतंय बघा. दिसलं का आरे? सहकारी दूध व्यवसाय मुंबईत कुठं सुरू झाला? तर आरे या ठिकाणी. आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला आरे लिहून दिलेला. पुढचा प्रश्न बघा. एका साईडला बाजूलाच आहे. 5 नंबरचा. महाराष्ट्रातील सहकारी बघा. महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था टिंब नावाने ओळखल्या जातात. आणि सगळ्यात जास्त मुलांचे चुकलेला हा प्रश्न होता. बघा ना तुम्ही. सहकारी विपणन संस्था, जिल्हा सहकारी विपणन संघ, राज्य सहकारी विपणन संघ. इथं पण विपणन संघ आणि इथं नुसतं विपणन संघ दिलेला आहे. आणि याचं उत्तर आयोगाने काय दिलं माहिती तुम्हाला? विपणन संघ हे उत्तर आहे. आणि हेच उत्तर आहे. महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था विपणन संघ या नावाने ओळखले जातात. चला पुढचा प्रश्न बघा. 7 नंबरचा. कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केलेला आहे? कुठला आयोग आहे ज्या आयोगाने कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार केला? राधाकृष्ण आयोग, मुदलियार आयोग, कोठारी आयोग की जॉन सार्डन आयोग? कुठला आयोग आहे? राधाकृष्ण आयोगाने या ठिकाणी कमवा आणि शिका योजनेचा पुरस्कार केलेला आहे. त्यातला एक क्वेश्चन होता जो आयोगाने कॅन्सल केलेला आहे, तो आपण घेतलेला नाहीये. म्हणजे 15 पैकी एक क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा आहे. खालील जोड्या जुळवा तुम्हाला दिलंय. श्रीनाथ पेंडसे, गोनी दांडेकर. बघा तुम्ही जर जुनेमध्ये एक 6वीला का 7वीला गोनी दांडेकरांचे एक बुक मध्ये एक धडा होता सेतू नावाचा, तर त्यांच्या पुस्तकातला गोनी दांडेकरांचा आहे सेतू. मग बच एक एका ठिकाणी एक बच एक इथंच बच एक आहे, इथं नाहीये, इथं पण नाही, इथं पण नाही. म्हणजे तुमचं करेक्ट 2 आहे. श्रीनाथ पेंडसेचं काय आहे? रथचक्र.
रथचक्र आहे. त्यानंतर भालचंद्र नेमाडे सर्वांनाच माहिती आहे कोसला आहे. आणि राहिलं एक जयवंत दळवीचं चक्र आहे. मग तुम्हाला जर प्रश्न ऑनलाईन मध्ये आला श्रीनाथ पेंडसेचं कुठलं आहे, पुस्तक असेल, साहित्य असेल, कादंबरी असेल, श्रीनाथ पेंडसेचे रथचक्र. गोनी दांडेकरांची शितू आहे. भालचंद्र नेमाडेची सर्वांना माहिती कोसला आहे. आणि जयंत दळवी यांची चक्र आहे. एवढं लक्षामध्ये ठेवा. कधी कधी आयोग यातलीच एखादं उचलतं ऑनलाईन टाइम मध्ये क्वेश्चन देतो. पुढचा क्वेश्चन बघा काय क्वेश्चन आहे. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा टिंबटिंब या ठिकाणी आहे. आता बघा ही कोकण रेल्वे, हा तुम्हाला बोगदा दिसतो इथे इमेज सुद्धा दिलेली. ही इकडे रेल्वे, त्या बोगद्यातूनच बाहेर निघते रेल्वे. इकडे बोगदा, इकडे पण रेल्वे तुम्हाला दिसते. ठीक आहे. तर हा कोकण रेल्वे मार्ग सर्वात लांबीचा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. ते आहे करबुडे. कुठं आहे हे? करबुडे नाव आहे. करबुडे या ठिकाणी आहे. हा सोपा प्रश्न आहे, हरकत नाही. पुढे बघा जोडेला मध्ये दिलेला आहे. जोडेला साम्राज्यवादी विचारसरणी कोणाचे? तर व्हॅलेंटाईन चिरोलचे आहे. केम्ब्रिज विचारसरणीवाला कोण आहे? तर अनिल सियल आहे. राष्ट्रवादी विचारसरणी कोण आहे? R.C. मुजुमदार आहे. त्यानंतर साम्यवादी विचारसरणी R.P. दत्ता आहे. म्हणजे सरळ 1 2 3 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. एक ऑनलाईन मध्ये आला तर लक्षामध्ये ठेवा. विचारचं खूप सारे प्रश्न रिपीट होतात. भारताची राजधानी हे कलकत्ता इथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचं नाव काय आहे? बघा तुम्ही जर पाहिलं असेल 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि मग 1911 ती बंगालची फाळणी रद्द. त्यावेळेस हा लॉर्ड हार्डिंग दुसरा जो आहे तर याने त्यावेळेस काय केलेलं आहे, जी काय आजपर्यंत म्हणजे तेव्हापर्यंत 1911 पर्यंत राजधानी कलकत्ता होती, ती 1911च्या नंतर दिल्लीला झालेली आहे. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर जनरल त्यावेळेस कोण होता? लॉर्ड हार्डिंग दुसरा. ओके. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. कुठली पार्टी? भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पार्टीचे संस्थापक सदस्य होते. M.N. रॉय, M.N. जोशी, F.M. अन्सारी, R.P. दत्त. तर M.N. रॉय हे काय आहेत? तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य आहे. इकडं आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकारने सुरू केले. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबने सुरू केलेलं आहे. सेम असाच आयोगाने प्रश्न. आपण काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हणतात? प्रश्न काय? आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबने सुरू केलेला आहे. तर लॉर्ड रिपनने सुरू केलेल्याचं उत्तर दिले. लक्षात ठेवा, लॉर्ड रिपन. ओके. हा एक प्रश्न महत्वाचा आहे. थोडी जरी माहिती असती तर प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं असतं. ओके. बघा खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? नंबर 1 चं विधान आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. बरोबर. 1946च्या कॅबिनेट मिशननीच भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. मग तुम्हाला ऑनलाईन मध्ये प्रश्न विचारतात की टिंबटिंब योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. 1946च्या कॅबिनेट मिशन लक्षात ठेवा. ओके. बरोबर आहे. 2 नंबर आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे पण बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र हे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 काळात पार पडले. हे पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं ABC तिन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ABC आहे का? तिन्ही बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथं बघा इकडे 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी त्या ठिकाणी काय झालेलं आहे? संविधान सभेला अध्यक्ष मिळालेला आहे. हंगामी अध्यक्ष कोण होते? हे पण प्रश्न विचारतात. 15 नंबरचा क्वेश्चन आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण आहेत? आणि MPSC याचं उत्तर दिलेले सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवा. काय उत्तर दिलेलं आहे? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौजेचे संस्थापक. 1 2 झाले. सरासरी आपले 15 जे क्वेश्चन होते ते झालेले आहेत. इथं तुम्हाला आन्सर की सुद्धा त्या संदर्भात दिलेले आहे. इतिहासावर क्वेश्चन आहे, इतिहास पत्रकारिता संदर्भात क्वेश्चन आहे, साहित्यावर क्वेश्चन आहे, अर्थव्यवस्था सहकारावर क्वेश्चन आहे, इतिहासावर रिलेटेड क्वेश्चन आहेत, शिक्षण इतिहासावर, साहित्यावर, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे. ओके. याच प्रकारची आपली PYQ सिरीज सुरू राहणार आहे. एक प्रश्न आता हे 14 क्वेश्चन घेतले, 15 नाहीये. 15वा क्वेश्चन त्या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. कुठला क्वेश्चन कॅन्सल झाला होता एकदा बघूया आपण. सांगतो तो सुद्धा की जो आयोगाने रद्द केलेला आहे. तो क्वेश्चन होता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. आणि 6 नंबरचा क्वेश्चन होता तो आयोगाने रद्द करण्यात आलेला आहे. याच प्रकारची आपली PYQ सिरीज कंटिन्यू सुरू राहणार आहे. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या.
इतर बॅचेस सुरू आहे. तुम्ही जर न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर आपल्या टेस्ट सिरीज सुरू आहे, नोट सुरू आहे, ज्यात न्यायालय शिपाई भरतीचे सर्व क्वेश्चन येत आहेत. आपलं श्री अकॅडमीचा ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिली. ठीक आहे, थांबतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही.